प्रेमाने बोला धन निरंकारजी. आज 5 मार्च गुरुवार आहे. आजचा दिवस खूपच स्पेशल असा आहे, कारण आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची बीज आहे. खरोखरच तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये खूप वैराग्य होतं. तसं वैराग्य आजपर्यंत कोणाच्या जीवनात आले नाही. धन्य तो संत ज्याने केला हा पुरुषार्थ. तुकाराम महाराजांचे आपल्यावर खूप असे उपकार आहेत. तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी 4,500 असा अभंग असलेला गाथा लिहून ठेवलेला आहे. त्या गाथेमधला एक जरी अभंग आपल्या जीवनामध्ये उतरला, आपण ते वाचन केलं तर खरोच खूप सुंदर असे त्याचे अर्थ आहेत. तुकाराम महाराजांना लोकांनी खूप त्रास दिला. त्या टायमाला देहूच्या लोक त्यांना खूप त्रास देत होते, पण तुकाराम महाराजांनी त्यांच्या सत्याचा मार्ग सोडला नाही. कारण जिथं सत्य आहे तिथं त्रास आहे. सत्याचा मार्ग, जे सत्याच्या मार्गावर चालतात, वचनावर चालतात, त्यांना लोकांकडून त्रास होतच असतो. हे पहिल्यापासून आपण उदाहरणं बघत आलेलो आहेत. पण शेवटी सत्य हे सत्यच असतं. ह्या चांगल्या कर्माचे फळ हे नेहमी चांगलेच भेटणार आहेत. आज नाही तर उद्या भेटणार आहेत. आजपर्यंत एवढे संत होऊन गेले, पण जे वैराग्य तुकाराम महाराजांच्या मध्ये आहे ते कोणाच्या ह्याच्यात नव्हतंच. तुकाराम महाराज हे खूप मोठे सावकार होते, पण त्यांनी सगळ्या सावकारीच्या वह्या पाण्यात इंद्रायणीत फेकून दिल्या आणि 400 एकर जमीनसुद्धा त्यांनी लोकांना दान करून टाकली. तुकाराम महाराज एवढे भक्तीत लीन असायचे की सारखं विठ्ठल 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 रात्रंदिवस त्यांच्या तोंडातून नामस्मरण चालू असायचे. घरी त्यांना संसारात थोडा अडथळा येईल म्हणून ते भंडारा डोंगरावर जायचे आणि तिथं विठ्ठलाचे नाव घेत बसत असत. त्या थोडे दिवस त्यांच्या हालायचे चालले म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांना सोन्याच्या मुद्रा पाठवल्या. तर शिवाजी महाराजांच्या मुद्रा त्यांनी जशाच्या तशा परत पाठवल्या. ते म्हणाले की सोने चांदी आम्हाला मृत्तिके समान मातिके समान. तुकाराम महाराज हे सोन्या चांदीला हे मातीप्रमाणे मानत होते. त्यांच्या जीवनामध्ये त्यांना काहीच असे मोल नव्हते. त्यांना फक्त रात्रंदिवस विठ्ठल विठ्ठल एवढंच ते भक्तीत दंग होते. देवाला सुद्धा त्यांच्या भक्तीपुढं झुकावं लागलं. आपलं हे पंचतत्वाचं शरीर जेव्हा आपल्या शरीरातून परमेश्वराची ज्योत निघून जाते तेव्हा हे पंचतत्वात विलीन होतं. पण तुकाराम महाराज हे देहासकट वैकुंठाला गेले, कारण त्यांची भक्तीच एवढी होती की तुकाराम महाराजासाठी भगवंताने विमान पाठवला आणि काळाच्या डोक्यावर, यमाच्या डोक्यावर पाय ठेवून हे तुकाराम महाराज विमानामध्ये गेले. खरोखरच जे भक्ती करतात त्याला भगवंताला सुद्धा त्या भक्तापुढे झुकावं लागतं. म्हणून सर्वांनी तुकाराम महाराजसारखे वैराग्य जीवनात आणायचे आणि भक्ती करायची आहे. प्रेमाने बोला धन निरंकारजी.